प्रभू राजा, या वेळामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही प्रत्येक जण तुझे आभार आणि उपकार मानतो की तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने परमेश्वरा आजची ही वेळ तू आमच्या जीवनामध्ये जोडलीस आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये प्रभू राजा तू आम्हाला प्रत्येकांना घेऊन आलेला असताना पित्या मी प्रार्थना करत आहोत, आज जे वचन तू आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहेस परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, तुझी दया परमेश्वरा, तुझं सामर्थ्य प्रत्येकांच्या जीवनात तू प्रदान कर. या वचनाच्या द्वारे बापा आत्मिक स्थिरता तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान करत परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्यामध्ये विश्वास असावं, तुझ्यामध्ये आम्ही परमेश्वरा चालणार आमचं जीवन असावं अशी प्रकारची कृपा तो आम्हाला प्रत्येकांना तू दे. पित्या प्रत्येक प्रकारचं अडखळण विघटन बापा तू दूर कर, तुझं सामर्थ्य तुझ्या लेकरांच्या जीवनात तू प्रदान कर. आणि पित्या परमेश्वरा, आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तू आज आशीर्वादित कर. प्रभूजी, आम्ही प्रत्येक जण आमचं मन, आमचं हृदय, आमचं अंतकरण तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रदान करू. आजच्या या समयामध्ये प्रियानो तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की परमेश्वराने आज पुन्हा एकदा आम्हाला एक नवीन दिवस आमच्या जीवनामध्ये प्रभूने जोडला आणि त्याच्या पवित्र स्थानामध्ये येण्यासाठी परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जी कृपा प्रदान केली त्याबद्दल प्रभूला सर्व आदर, महिमा, गौरव, प्रशंसा समर्पित करतो. आणि आजच्या या समयामध्ये आज अशा एका विषयाला आम्ही ऐकणार आहोत की प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी असेल किंवा नवीन आम्ही विश्वासामध्ये असू, आमच्या प्रत्येकांसाठी आजचं वचन प्रभू देत आहे. आणि हा विषय फार महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत. हालेलुया, हालेलुया. कारण हा विषय इतका महत्वपूर्ण आहे की प्रभूने मला या गोष्टीची प्रेरणा दिली की या वचनातून बोलावं. कारण जोपर्यंत हे वचन आम्हाला समजणार नाही, जोपर्यंत याची गंभीरता आम्हाला येणार नाही, तोपर्यंत पियानो आम्ही आमच्या आत्मिक जीवनासंबंधी सुद्धा इतकं गंभीर आम्ही बनणार नाही. हालेलुया. आणि म्हणून जो विषय आहे तो विषय, एक वचन आम्ही वाचल्यानंतर मी विशेष तुम्हाला सांगेल. एक वचन आम्ही वाचूयात. फिलिप्पियन पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 6 या ठिकाणामध्ये वाचूयात. फिलिपियन चॅप्टर 1 वर्स 6. फिलिप्पियन पत्र पहिला अध्याय आणि वचन 6. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. परमेश्वर हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया, हालेलुया. सो मला वाटतं हे वचन आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला नक्की ही गोष्ट लक्षात आली असेल की विषय काय आहे. सांगाल कोणी? हालेलुया, हालेलुया. परत एकदा हे वचन आम्ही वाचूया. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये जो प्रेषित पाऊल आहे तो प्रेषित पाऊल अशी गोष्ट नमूद करत आहे की ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल असा मला भरोसा आहे. सो पाऊलाला ज्या गोष्टीचा भरोसा आहे, भरोसा म्हणजे विश्वास. हालेलुया, हालेलुया. आमच्या प्रत्येकांच्या ठाई सुद्धा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी प्रभूकडे आलेलो आहोत. आणि या ठिकाणामध्ये पौलाला कोणत्या गोष्टीचा भरोसा आहे, कोणत्या गोष्टीचा विश्वास आहे, तर पियानो ज्या विश्वासाला परमेश्वराने ज्या ज्या लोकांच्या ठाई जो विश्वास, जो भरोसा, ज्या गोष्टीचा आरंभ केलेला आहे, त्या गोष्टीचा सुरुवात केलेला असताना तो विश्वास येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल मला याचा भरोसा आहे असं पौल या ठिकाणामध्ये म्हणत आहे. हालेलुया. आता पौलाला कोणत्या लोकांचा भरोसा आहे? हालेलुया.
पौलाला कोणत्या लोकांचा भरोसा आहे? कोणत्या ठिकाणच्या लोकांना हे पत्र तो लिहितो? फिलिप्पी ठिकाणच्या लोकांना, त्या लोकांचा त्याला भरोसा आहे. हालेलुया. आता आम्ही आमच्या जीवनाला, आमच्या स्वतःला हा प्रश्न विचारूया की आम्हाला जो भरोसा आहे का, की जो भरोसा पौलाला फिलिप्पीच्या मंडळीबद्दल आहे? हालेलुया. त्यांनी विश्वास करण्याची सुरुवात केली, तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत तो टिकून राहील. हालेलुया. जी सुरुवात केलेली आहे तो शेवटापर्यंत जाईल याचा भरोसा पौलाला आहे फिलिप्पीच्या मंडळीबद्दल. आम्हाला आमच्या जीवनाबद्दल तो भरोसा, तो विश्वास आहे का? हालेलुया. हालेलुया. ओके, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारत असताना आणखी एक वचन आम्ही वाचूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील अध्याय 2 वचन 4 आणि 5 मध्ये आम्ही वाचत. रिव्होल्यूशन चॅप्टर 2 वर्स 4 and 5. प्रकटीकरण 2 अध्याय वचन 4 आणि 5. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. आमेन. प्रियांनो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो योहान आहे, या योहानाने पवित्र आत्म्याच्या योगे ज्या गोष्टी त्याला प्रगट झाल्या तो या ठिकाणामध्ये तो लिहितो. आणि वचन 4 पासून पुढे तो लिहितो की तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावलास यात त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकेल. हालेलुया. समयी, ती समयी कोणती समयी आहे? तो एक भाग या ठिकाणामध्ये आहे. आणखी पहिली प्रीती त्या ठिकाणामध्ये म्हणलेली आहे. ती पहिली प्रीती कोणती आहे? इफिसच्या मंडळीला या पत्रातून जी गोष्ट नमूद केलेली आहे ती फार महत्वपूर्ण आहे. इफिसची मंडळी जी पहिली प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावरती करत होती, ती पहिली प्रीती आता या मंडळीने काय केलेली आहे? सोडून दिली आहे किंवा कमी केलेली आहे. हालेलुया. आपण सहज एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना की पहिल्यासारखं तुमचं प्रेम आमच्या परिवारावरती, आमच्यावरती राहिलं नाही. का बरं असं म्हणतो? काहीतरी बदल झालाय ना. बरोबर आहे, काहीतरी बदल झाला वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आचरणामध्ये, आणि म्हणूनच आपण म्हणतो की तुमचं पहिल्यासारखं प्रेम नाही. पौल या ठिकाणामध्ये ज्या स्वरूपाने त्या फिलिप्पीच्या मंडळीला लिहितो आणि या ठिकाणामध्ये योहान ज्या इफिसच्या मंडळीला तो लिहितो की तुझी जी पहिली प्रीती आहे ती प्रीती तू सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावलास त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली कृत्य कर, पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकेल. हालेलुया. आम्हाला आठवण करायची आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या पहिल्या प्रीतीला प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर केलं, पण ती प्रीती आता आमची प्रभू येशू ख्रिस्ता बरोबरची आहे का? हालेलुया. हालेलुया. मला काय बोलायचं समजतंय तुम्हाला? हालेलुया. जी पहिली प्रीती आम्ही येशू ख्रिस्तावरती केली, जो आरंभीचा विश्वास येशू ख्रिस्तावरती आम्ही केला, जी सुरुवात आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत केलेली आहे, पण ती सुरुवात, आताच प्रेम, आताचा विश्वास त्या सुरुवातीच्या प्रेमाबरोबर तितकं मॅच होतंय का? हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच तो या ठिकाणामध्ये योहान काय म्हणतो की तुझ्या ठाई असलेली जी समय आहे ना, मी ती काय करेल? तिच्या ठिकाणून मी काढून टाकेल. ती समय काय आहे? समयचं काम काय आहे? समय बघितली? समयचं काम काय आहे? प्रकाश देणं. आणि ती समय जर ती प्रकाश देत नाहीये तर तिचा उपयोग काय? समय आणखी एक गोष्ट दर्शवते, जिवंतपणा. हालेलुया. हालेलुया. सो समयचं काम आहे प्रकाश देणं, समयचं काम आहे जिवंतपणा स्पष्ट करणं, दाखवणं. आणि या ठिकाणामध्ये योहान म्हणत आहे की ती समय मी तिच्या ठिकाणाहून काढून टाकेल.
आमच्या ठाई असलेला जिवंतपणा, आम्हाला देणारा प्रकाश, जर तीच गोष्ट काढून टाकली, ती समय जर काढून टाकली, तर आम्हाला प्रकाश कुठून मिळेल? हालेलुया, हालेलुया. म्हणून तो काय म्हणत आहे? तू आठवण कर, आठवण कर. ख्रिस्ती जीवन प्रियानो फार गंभीर आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे सिरियस जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे खरापणाचं जीवन आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचं भेसळ होऊ शकतच नाही. हालेलुया. आपला विश्वास जो आरंभीचा आहे, तो आरंभीचा विश्वास आता सुद्धा असला पाहिजे, तितकाच असला पाहिजे, त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. बोलिए येशू मसीह. सो आपला जो विषय आहे तो विषय आहे आरंभ करणे व शेवटास नेणे. हालेलुया. आरंभ करणे आणि शेवटास नेणे हा आपला विषय आहे. आणि या संबंधीने प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की जीवनामध्ये अनेक जण उत्साहाने प्रियांनो आपल्या जीवनामध्ये सुरुवात करतात, परंतु शेवटापर्यंत अनेक जण टिकत नाही. जसं नवीन वर्षाचे संकल्प अनेक जण करतात की ज्यामध्ये प्रियांनो सेवा कार्य असेल, प्रार्थना असेल, किंवा उपवास करणं असेल, किंवा बायबल वाचन असेल, किंवा शिक्षण घेणं असेल, किंवा व्यवसाय करणं असेल, किंवा नात्यांची सुरुवात करण्याची सुरुवात प्रियांनो केली जाते. परंतु प्रियांनो अनेक जण यामध्ये यशस्वी होतात असं नाहीये. यशस्वीपणे पूर्ण करणं प्रियांनो ही गोष्ट फार कठीण असते. हालेलुया. परंतु बायबल, पवित्र शास्त्र या संबंधीने आम्हाला काय शिकवतं की ज्या परमेश्वराने आरंभ केला त्या परमेश्वराने शेवटात सुद्धा प्रत्येक गोष्ट त्याने नेल्या. एक वचन आम्ही वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 1. हे वचन आम्हाला प्रत्येकांना पाठ आहे, माहिती आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 1. उत्पत्ती 1 आणि वचन 1 मध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, आणि त्या परमेश्वराने ह्या गोष्टी उत्पन्न केल्यानंतर त्या त्यांच्या हालातीवरती सोडून दिल्या का? नाही. हालेलुया, हालेलुया. बरोबर 4 महिन्यानंतर पाऊस पडतो, बरोबर 4 महिन्यानंतर थंडी पडते, बरोबर 4 महिन्यानंतर उन्हाळा. आपल्या भारतामध्ये ज्या ऋतूला लावून दिले ना त्या गोष्टी बरोबर घडतात. या गोष्टी का बरं होतात? कारण याचं सर्वस्व नियंत्रण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वराचं जे नियंत्रण आहे, परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी लावून दिलेल्या, परमेश्वर त्या गोष्टी त्या वेळामध्ये घडतात, होतात. कारण प्रियांनो परमेश्वराने ज्या गोष्टीची सुरुवात केली, परमेश्वर त्या प्रत्येक गोष्टी आधांतरी सोडून देत नाही, तर त्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन परमेश्वराने केलेलं आहे. कारण या वचनातून जी शिकवण आम्हाला मिळते की सृष्टीची सुरुवात परमेश्वराने केली, आणि आपल्या तारणाची सुद्धा सुरुवात परमेश्वराने केली, आपल्या बोलण्याची सुद्धा सुरुवात परमेश्वराने केली, आणि सेवा कार्याची सुरुवात सुद्धा परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की अब्राम, की ज्या अब्रामाने प्रियांनो परमेश्वराने त्याला सांगितलं की तो आपला देश सोडून जाण्यासाठी अब्रामाला परमेश्वराने सांगितलं, आणि त्याने सुरुवातीला त्याला सर्व काही प्रियांनो काय करायचं त्याला माहिती नव्हतं. पण प्रियांनो त्याने परमेश्वरावरती विश्वास ठेवला, आणि त्याने विश्वास ठेवून प्रियांनो आपला प्रवास त्याने सुरू केला. आणि त्यानंतर अशा राष्ट्रामध्ये प्रियांनो तो जाऊन पोहोचला की ज्या राष्ट्रामध्ये पोहोचल्यानंतर त्याला सर्व राष्ट्रांचा, अनेक राष्ट्रांचा पिता म्हणून प्रियांनो त्याला संबोधलं गेलं. हालेलुया. परमेश्वर सांगतो की सुरुवात करा, तर शेवटी नेण्याची जबाबदारी परमेश्वराची आहे. अब्रामाच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो ना. त्याला सुरुवात करायला सांगितलं, अब्रामाने सुरुवात केली, आणि परमेश्वराने अब्रामाच्या द्वारे शेवटास प्रत्येक गोष्ट नेली, आणि त्याला दिलेले आशीर्वाद परमेश्वर आज सुद्धा पूर्ण करतोय. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर अर्धवट काम करणारा परमेश्वर नाही. प्रगटीकरण 22 आणि वचन 13 वाचूया. तर रिव्होल्यूशन चॅप्टर 22 वर्स 13. 22-13. प्रगटीकरण 22-13 वाचूया. पहा, मी लवकर येतो. नाही, मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की मी अल्फा आहे, मी ओमेगा आहे. तो पहिला आहे, तो शेवटला आहे, तो आदी आहे, तो अंत आहे. सुरुवात त्याच्यापासून आहे आणि शेवट सुद्धा त्याच्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जे ग्रीक मूळ अक्षर आहेत ना, त्याचा पहिला जो शब्द आहे तो अल्फा आहे, आणि ओमेगा हा शेवटचा शब्द आहे.
हालेलुया. आणि मूळ जो नवीन कराराचा सर्व जो भाग आहे ना तो ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जो योहान आहे, योहान त्यावेळा जे हे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे, ह्या पुस्तकाला सुद्धा मूळ ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच तो त्या वेळामध्ये जी मुख्य भाषा त्या वेळामध्ये होती, रोमी शासन असल्या कारणाने त्या वेळामध्ये जी बोली भाषा होती ती जास्तीत जास्त प्रियानो ग्रीक भाषा होती. आणि म्हणूनच त्या गोष्टीला तो धरून असं तो लिहितो की अल्फा आणि ओमेगा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच प्रियानो अल्फा म्हणजे सुरुवात प्रभूमध्ये आहे आणि शेवट सुद्धा प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो तो अर्धवट काम करणारा प्रभू नाहीये. तो आपलं काम कदापिही अर्धवट तो सोडत नाही. हालेलुया. नोहाचं उदाहरण आम्हाला काय शिकवतं? जर आम्ही उत्पत्तीच्या अध्याय 6 ते 8 मध्ये जर आम्ही पाहिलं तर नोहाला परमेश्वराने प्रियानो तारूची बांधणी करायला सांगितली. आणि हे काम फार मोठं होतं, छोटं काम नव्हतं. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये तो सर्व भाग जर वाचला ना आम्हाला लक्षात येईल. 6 ते 8 मध्ये प्रियानो हा जर भाग आम्ही वाचला तर आम्हाला लक्षात येतं ही गोष्ट की जवळपास 120 वर्षाचा कार्यकाल लागला. विचार करा, इतकं मोठं जहाज, इतकं मोठं प्रियानो तारू बनवायचं होतं की ज्या अगोदर कोणी पाहिलं नव्हतं. हालेलुया. नोहाच्या काळापर्यंत प्रियानो पाऊस कोणी पाहिला नव्हता, कारण त्या अगोदर पावसाचा उल्लेखच नाहीये. हालेलुया. पावसाचा उल्लेख नाहीये, परंतु परमेश्वराने सांगितलं होतं नोहाला की मी पाऊस पडेल. आता नोहाला सुद्धा पाऊस काय माहिती नाहीये. हालेलुया. आणि नोहाने विश्वासाने तारू बनवला. 120 वर्षापर्यंत प्रियानो त्याने त्याचं काम सातत्याने ठेवलं. इतकं मोठं जहाज त्याला बनवायचं होतं. आणि प्रियानो लोक हसत होते. अनेक वर्ष त्या कामासाठी लागले, परंतु नोहाने आपलं काम चालू ठेवलं आणि पूर्ण केलं. हालेलुया. नोहाने आपलं काम अधुरं सोडलं का? नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा काय करायचं? आपलं काम काय करायचंय? थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोलूयात. आपलं काम आपल्याला पूर्ण करायचं, अर्धवट सोडायचं नाही. याचा परिणाम काय झाला? ज्या वेळामध्ये नोहाने आपला तारू बनवला, जो मोठा जहाज त्याने बनवला, या कारणाने प्रियानो त्याच्या परिवाराचा बचाव झाला आणि नवीन जगाची सुरुवात प्रियानो त्या नंतर होऊन झाली. हालेलुया. एक नवीन जग परमेश्वराने सुरुवात केली. नोहाच्या वेळामध्ये इतका भयंकर पाऊस पडला, वचन सांगतं 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडला. फक्त पाऊसच पडला नाही तर प्रियानो समुद्राने आपले ज्या सीमा आहेत त्या सीमा तोडून प्रियानो ते सर्व पाणी या पृथ्वीवरती आलं आणि जमिनीमधून प्रियानो झरेच्या झरे बाहेर फुटले. विचार करा, जे मोठमोठे डोंगर आहेत ते सर्व डोंगर पाण्याने भरून गेले. सर्व जगभरामध्ये सर्व पृथ्वीवरती पाणी पाणी आणि पाणीच होतं. विचार करा किती पाऊस त्या वेळामध्ये पडला असेल. परंतु त्या वेळामध्ये जे काम नोहा करत होता त्या वेळामध्ये सर्व लोक हसत होते. त्या वेळामध्ये सर्व लोक प्रियानो नावं ठेवत होते. त्या वेळामध्ये नोहा आपला काम करत होता. या गोष्टीला, या कामाला अनेक वर्ष लागले, परंतु नोहा त्या पूर्ण करण्याच्या कामाला थांबला नाही. त्याने आपलं काम पूर्ण केलं आणि त्याचा परिणाम हा झाला की त्याचा बचाव झाला, त्याच्या परिवाराचा बचाव झाला आणि त्याच्यानंतर एका नवीन जगाची सुरुवात परमेश्वराने त्या ठिकाणाहून केली. हालेलुया. परमेश्वराने दिलेलं काम आपण मधीच कधीही सोडू नये. हालेलुया. ही त्यातून आम्हाला शिकवण मिळते. त्याच प्रकारे प्रियानो आम्हाला आणखी एका व्यक्तीची शिकवण किंवा एका व्यक्तीचं उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रातून मिळतं. या व्यक्तीचं नाव आहे प्रियानो नेहेम्या. नेहेम्याचं पुस्तक प्रियानो याचा अध्याय 6 आणि वचन 15 मध्ये, नेहेम्या चॅप्टर 6 वर्स 15, नेहेम्या 6 आणि वचन 15 वाचूयात. अलोल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसांच्या आत कोट बांधून झाला. हालेलुया. प्रियानो पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक प्रियानो बाबेलच्या परगण्यामध्ये त्यांना 70 वर्षाच्या कार्यकालासाठी प्रियानो त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आलं. आणि या 70 वर्षामध्ये ज्या घटना, ज्या गोष्टी घडून आल्या ना त्या फार भयंकर आहेत. इस्रायल
मध्ये असलेलं यरुशलेमचं जे मंदिर आहे ते पवित्र मंदिर पियानो मोडून टाकण्यात आलं होतं, तोडून टाकण्यात आलं होतं, त्याची मोडताड झाली होती. ज्या वेश्या आहेत पियानो त्याची सुद्धा मोडताड झाली होती. आणि त्या कारणाने इस्रायलामध्ये असलेलं परमेश्वराचं वास्तविकता किंवा परमेश्वराची जी उपस्थिती आहे ती निघून गेली होती. परंतु या सगळ्या घटना पियानो ज्या वेळामध्ये नेहम्याने ऐकल्यानंतर तो पियानो तो पालथा पडून रडला, त्याला फार दुःख झालं. आणि त्यानंतर पियानो नेहम्या आपल्या काही लोकांना घेऊन पियानो तो या ठिकाणामध्ये आल्या. आणि पियानो त्याने एकंदरीत आपल्या या सर्व कामाला त्याने करण्यासाठी त्याने जे कोट आहे ते कोट त्याने उभा केले, ज्या भिंती आहेत त्या भिंती त्याने उभा केल्या. याला किती दिवस लागले माहितीये? किती? जरा सिस्टरसाठी जोरदार टाळ्या द्या. हालेलुया. 52 दिवस लागले. पियानो या ठिकाणामध्ये हे काम तो करत असताना, कोटांची उभारणी करत असताना त्या ठिकाणामध्ये पियानो शत्रूंनी अनेक स्वरूपाने विरोध केला. लोक निराश झाले होते आणि त्या ठिकाणामध्ये पियानो अनेक प्रकारचे कट कारस्थान पियानो रचल्या जात होते. परंतु नेहम्याने आपलं काम थांबवलं का? नेहम्याने त्या ठिकाणामध्ये हार मानली नाही. याची शिकवण आम्हाला सुद्धा मिळते की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळामध्ये शत्रू आमच्या विरोधात जातो, वेगवेगळ्या प्रकारचे कट रचल्या जातात, अनेक वेळेस पियानो आम्ही निराश होतो, आम्ही हताश होतो. त्या वेळामध्ये आम्ही सुद्धा पियानो आमचं काम अधुरं आम्हाला सोडायचं नाहीये. हालेलुया. आम्हाला आमचं काम काय करायचंय? पूर्णत्वाला न्यायचं. या कामाला पियानो दिवस लागतील, वर्ष लागतील, परंतु आम्हाला आमचं काम पूर्ण करायचंय. कोणतं काम आम्हाला करायचंय? हालेलुया. आम्ही जो विश्वास आरंभीला केलेला आहे, सुरुवातीला जो विश्वास प्रभू येशूवरती केलेला आहे, पियानो जो सुरुवातीला जी प्रीती आम्ही येशू ख्रिस्तावरती केलेली आहे, ती प्रीती आमच्या जीवनामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला टिकवायची आहे. हालेलुया. हालेलुया. विरोध आला तरी पियानो आम्हाला आमचं काम पूर्ण करायचे, कारण पियानो विरोध आला तरी परमेश्वर त्याचं काम पूर्णत्वाला नेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच प्रकारे येशूने तारणाचं काम प्रियानो त्याने पूर्ण केलं. योहान सुवर्तमान याचा अध्याय 19 आणि वचन 30 मध्ये आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 19 वर्स 30. योहान 19 आणि वचन 30 वाचूयात. जॉन चॅप्टर 19 वर्स 30. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती दिलेली जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने अधुरी सोडली का? नाही. प्रियानो, वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला देण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला सगळ्या गोष्टी माहिती होत्या की त्याला काय त्रास होणार आहे. वधस्तंभाचं जे मरण आहे ना, ते सामान्य मरण नव्हतं. हालेलुया. हे मरण इतकं भयंकर आहे, इतकं भयंकर आहे. याच्याबद्दल जर तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला लक्षात येईल. मी नक्की विनंती करेल की जे अभ्यासू आहेत तुम्ही नक्की या मरणाबद्दल तुम्ही थोडीशी माहिती घ्या. वधस्तंभावरती जे मरण आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्ही नक्की घ्या. हे मरण कसं आहे? हे जे मरण आहे ना प्रियानो, हे थोडं मरण आहे. कारण या व्यक्तीला ज्या वेळामध्ये वधस्तंभावरती दिल्या जातं, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकल्या जातात. त्या हातापायातील त्या जखमेंमधून पियानो जे रक्त निघतं ना, ते रक्त थोडं त्याच्या शरीरातून कमी होत जातं. आणि त्यानंतर पियानो तो व्यक्ती थोड्या स्वरूपाने तो मरणाकडे जायला लागतो. हे मरण सोपं आणि सामान्य मरण नव्हतं. इतकं भयंकर मरण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारलं आणि प्रभूला माहिती होतं की त्याचं हे मरण इतकं भयंकर असणार आहे, इतक्या वेदना त्याला होणार आहे. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्या गोष्टीकडे पियानो आपल्या कामगिरीकडे तो पुढे तो गेला. आणि त्याने म्हणलं की ज्या वेळामध्ये त्याला वधस्तंभावरती देण्यात आलं पियानो, त्याने काय म्हणलं? पूर्ण झाले आहे. त्याने आपलं तारणाचं काम त्याने पूर्ण केलं. पापाची किंमत पियानो त्याने पूर्णपणे भरून टाकली आणि तारण त्याने पूर्णपणे दिलं. आणि देवाच्या परमेश्वराच्या योजना पियानो त्याने आपल्या या मरणाच्या द्वारे त्याने पूर्ण केली. येशूने आपलं कार्य पूर्ण केलं. आपण आपलं कार्य पूर्ण करावं. हालेलुया. त्याने त्याचं काम पूर्ण केलं. आम्ही सुद्धा आमचं काम पूर्ण करावं. त्यानंतर पुढचा एक व्यक्ती आहे. या व्यक्तीचं नाव आहे प्रियानो पौल. की पौलाने सुद्धा आपली धाव त्याने पूर्ण केली.
दुसरे तिमोथी 4 अध्याय वचन 7 मध्ये तो काय म्हणत आहे? 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 7. दुसरे तिमोथी 4 अध्याय वचन 7 मध्ये या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो पौल या वचनात जी गोष्ट तो नमूद करतो, वाचूयात. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हालेलुया. प्रियानो, पौल या ठिकाणामध्ये जी गोष्ट लिहितो की जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हे वाक्य आमच्या शेवटच्या वेळामध्ये आमच्या मुखातून यायला पाहिजे. हालेलुया. पौलासारखं जीवन जर आम्ही जगलो ना तर हे वाक्य आमच्या मुखातून येऊ शकतं. पौल काय म्हणतो की मी जे सुयुद्ध आहे ते मी केलं आहे, माझी जी धाव आहे ती धाव मी संपवली आहे, विश्वास राखला आहे. कारण पौलाला प्रियानो अनेक वेळेस मारहाण झाली, पौलाला अनेक वेळेस प्रियानो तुरुंगवास झाला, पौलाला अनेक वेळेस प्रियानो विरोध झाला, तरी सुद्धा त्याने त्याचं सेवा कार्य सोडलं का? नाही सोडलं. हालेलुया. आमच्या जीवनात तर इतका प्रसंग उद्भवत नाही. हालेलुया. प्रियानो, गेल्या आठवड्यामध्ये एक पोस्ट मी बघितली, एक बातमी मी बघितली आणि ती बातमी या स्वरूपाची होती. मणिपूरमध्ये जवळपास 6 पास्टरांना प्रियानो जीव मारून टाकण्यात आलं. ही घटना फार दुःखदायक आहे, फार त्रासदायक आहे. परंतु या सेवकांनी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या वेळापर्यंत ते विश्वासू राहिले. प्रियानो, त्यांनी आपली धाव पूर्ण केली, त्यांनी आपलं सुयुद्ध त्यांनी पूर्ण केलं आणि ते विश्वास त्यांनी राखला. कारण जी जबाबदारी, जे काम त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने दिलेलं होतं प्रियानो, ते काम त्यांनी केलं आणि आपलं सेवा कार्य त्यांनी सोडलं नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रसंग येतात, सध्या सुद्धा येत आहेत. अनेक वेळेस प्रियानो आपल्याला त्रास होतो, अनेक वेळेस प्रियानो विरोध होतो, अनेक वेळेस प्रियानो आपल्याला बोलण्यातून असेल, रागवण्यातून असेल, प्रियानो निंदेतून असेल, अपमानातून असेल, आम्हाला सुद्धा अनेक गोष्टीतून जावं लागतं. परंतु त्या वेळामध्ये आम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो विश्वास मी सुरुवातीला प्रभूवरती केला ना, तो विश्वास मला शेवटापर्यंत न्यायचा आहे. जी सुरुवातीला मी प्रभू येशूवरती प्रीती केली ना, ती प्रीती मला शेवटापर्यंत न्यायची आहे. हालेलुया. कारण प्रियानो अनेक प्रकारच्या विरोधाला आम्हाला सामना करावा लागणार आहे. हालेलुया. ज्यांनी शेवटापर्यंत आपलं जीवन प्रियानो त्यांनी विश्वास राखलं, या व्यक्तींचं नाव आम्ही या ठिकाणामध्ये पाहिलं. कोण कोण आहे यामध्ये? पौल आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, नेहम्या आहे, नोहा आहे आणि त्याचबरोबर प्रियानो अब्राम सुद्धा आहे. या लोकांनी आपल्या कामाला त्यांनी पूर्णत्वाला नेलं. परंतु आणखी जोपर्यंत प्रियानो आम्ही पूर्णत्वाला नेणाऱ्या लोकांना पाहिलं, आता अर्धवट किंवा मध्ये सोडणाऱ्या लोकांचं सुद्धा आम्ही पाहूया. हालेलुया. हालेलुया. बोलू येशू मसीह की. एक नाव आहे 2 तिमोथी 4 आणि वचन 10 मध्ये एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 10. कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकरास गेला. त्रेकेस, गलतियास व तीत दालमतियास गेला. ओके. या ठिकाणामध्ये एका व्यक्तीचं नाव दिलं. हा एक विश्वासणारा आहे की जो पौला सोबत होता आणि या व्यक्तीचं नाव वचनामध्ये दिलेलं आहे. जो पौल लिहितो की देमास. देमास देमास ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकास तो निघून गेलेला आहे. जगाचं आकर्षण प्रियानो आपल्याला परमेश्वराच्या योजनापासून दूर घेऊन जातं. हालेलुया. आणि आपल्या विश्वासाला या ठिकाणामध्ये अर्धवट सोडून जगामध्ये त्या व्यक्तीला घेऊन जातं. आम्ही जगाचे नाहीये. या गोष्टीची कबुली आपण प्रत्येक जण देतो. आम्ही जगाचे नाहीये. आम्ही कोणाचे आहोत? आम्ही कोणाचे आहोत? आम्ही येशूचे आहोत, आम्ही प्रभूचे आहोत. आणि प्रभूचे असल्या कारणाने प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण, देमासने काय केलं की पौलाची साथ त्याने सोडली. आणि पौलाची साथ त्याने का सोडली माहितीये? त्याला जगिक गोष्टीचं सुख, ऐहिक गोष्टीचं सुख, त्याला शरीराचं सुख प्रिय वाटलं आणि तो पौलाला सोडून निघून गेला. हालेलुया. जगाचं आकर्षण प्रियानो आपल्याला परमेश्वराच्या योजनापासून दूर नेण्याचं काम करत असतं. हालेलुया. म्हणून आम्हाला
जगाकडे आमचं मन नाही लावायचं, तर आमचं मन कुठं लावायचंय? कुठं लावायचंय? थोडं जोरात बोला. हालेलुया. प्रभूकडे लावायचे, त्या परमेश्वराकडे लावायचे, कारण त्याच्यावरती आम्ही जो विश्वास केला, त्याच्यावरती जी पहिली प्रीती केली ना, तोच प्रीती, तीच प्रीती आणि तोच विश्वास शेवटापर्यंत आम्हाला घेऊन जायचा आहे. हालेलुया. प्रियांनो, एक वचन आम्ही वाचूयात. मत्ती 24 आणि वचन 13 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 13. मत्ती 24 आणि वचन 13 मध्ये. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. प्रियांनो, धैर्याने आम्ही शेवटापर्यंत आम्ही टिकल्या जाऊ शकतो, आणि जर धैर्य नाहीये तर आम्ही टिकल्या जाऊ शकत नाही. प्रियांनो, परमेश्वरामध्ये सुरुवातीपेक्षा शेवटाला जास्त महत्व आहे प्रभूमध्ये. हालेलुया. सुरुवात अनेक जण करतात, परंतु शेवटाला सर्व जातात का? नाही. हालेलुया. हालेलुया. यातून काही शेवटीस जाणारे काही उदाहरणे जे प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस येतात. यामध्ये आहे पहिलं, घर बांधणे. की पहिल्या वर्षी ज्या वेळामध्ये आम्ही पाया घालतो, तर ते पाया घातलेलं काम आम्ही अर्धवट सोडतो असं नाहीये. तर प्रियांनो, पाया घालून आपण अर्धवट सोडले तर उपयोगाचं होणार नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही काय करतो, पूर्ण झालं तरच प्रियांनो आम्ही त्या घरामध्ये राहायला जाऊ शकतो. बरोबर आहे. पाया घातला म्हणजे घराचं काम झालंय असं होत नाहीये. हालेलुया. तर जोपर्यंत आम्ही घर पूर्ण बांधत नाही, तोपर्यंत त्या जागेवरती घातलेला पाया काय उपयोगाचा आहे का? त्याच प्रकारे आपला विश्वास आहे. आम्ही विश्वास केला, आणि जर त्या विश्वासावरती प्रियांनो आमचं इमारत जर आम्ही बांधली नाही, विश्वासाची इमारत जर बांधली नाही, तर प्रियांनो त्या केलेल्या विश्वासाचा काय उपयोग आहे का? आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, भूते विश्वास धरतात आणि थरथर कापतात. म्हणजे जे लोक सुरुवातीला फक्त विश्वास करतात आणि मध्ये सोडून जातात, त्यांचा विश्वास त्या भूतांसारखाच आहे. हालेलुया. हालेलुया. मी नाही, प्रभूचं वचन सांगताय तसं. हालेलुया. सो त्याच प्रकारे शिक्षण सुद्धा आहे, की पहिल्या वर्षी प्रवेश घेऊन प्रियांनो जर आम्ही ते शिक्षण मध्ये सोडलं तर पदवी मिळत नाही ना. शेवटापर्यंत आम्हाला तो यशस्वीपणे तो अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला ती पदवी मिळेल, आणि ती पदवी मिळाल्यानंतर त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती आम्हाला चांगली नोकरी मिळू शकते, चांगलं काम मिळू शकतं ना. हालेलुया. बरोबर आहे. विश्वासाचं तसंच आहे. आम्ही विश्वास केला, सुरुवातीला विश्वास केला, आणि त्याचा जर शेवट केला नाही, तर तो केलेला विश्वास म्हणजे आम्हाला कोणत्याही स्वरूपाचं सर्टिफिकेट मिळणार नाहीये, आत्मिक सर्टिफिकेट. हालेलुया. भल्या व विश्वासुदासा हे सर्टिफिकेट आम्हाला मिळणार नाही. ते केव्हा मिळेल? शेवटापर्यंत टिकलो तरच ते सर्टिफिकेट आम्हाला मिळेल. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियांनो शेती सुद्धा तशीच आहे. त्याच प्रकारे शेती, की बी पेरून प्रियांनो जर पाणीच दिलं नाही तर पीक येतं का? नाही. शेवटापर्यंत प्रियांनो त्या शेतीची काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे. शेवटापर्यंत, जोपर्यंत पीक मिळत नाही ना, तोपर्यंत शेतीची काळजी घ्यावी लागते. मी लहान असताना आमची सुद्धा शेती होती. आई वडिलांसोबत मी जायचो, आणि त्या वेळामध्ये शेतीतलं काम काय आहे त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या, अनुभवलेल्या आहेत. जर मध्येच जर काम सोडून दिलं तर प्रियांनो काय होईल? पेरणी केली, त्याच्यामध्ये जे धान्य ते धान्य पेरलं, आणि जर त्याला पाणीच नाही दिलं तर ठीक आहे, त्याला पाणी दिलं, त्याला प्रियांनो धान्य सुद्धा पेरलं, परंतु जर त्याच्यामध्ये येणारं जे निंदन आहे जर ते व्यवस्थितरित्या ते काढलं नाही तर काय होईल? जे धान्य पाहिजे ना, चांगलं पीक पाहिजे ना, ते सुद्धा मिळणार नाही. बरोबर आहे. त्याची वाढ होणार नाही. त्याला खत पाहिजे, ते खत जर दिला नाही, त्या कारणाने सुद्धा त्याची व्यवस्थित वाढ होणार नाही. म्हणजे प्रत्येक एक स्टेप जीवनामध्ये प्रियांनो त्या शेतामध्ये फार गरजेची आहे. त्या प्रकारे आपल्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक एक स्टेप फार गरजेची आहे, की आम्ही जी सुरुवातीची प्रीती प्रभू येशूवरती केली ना, ती शेवटापर्यंत आम्हाला न्यायची आहे. हालेलुया. मध्ये सोडून द्यायची नाही. सुरुवातीला जो विश्वास प्रभू येशूवरती केला ना, तो शेवटापर्यंत आम्हाला न्यायचा आहे. तरच प्रियांनो आमच्या विश्वासाचा उपयोग होणार आहे. बोलू येशू मसीह. हालेलुया. हालेलुया. सो जसं प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या मॅरेथॉन्स होतात. हालेलुया.
ज्या मॅरेथॉन्स आहेत प्रियांनो 5-5 किलोमीटरच्या असतात, काही काही प्रियांनो त्यापेक्षा जास्त असतात. आणि या ज्या मॅरेथॉन्स आहेत याची जी सुरुवात आहे, तो जो धावपट्टू आहे तो फक्त 100 मीटर 200 मीटर जर धावला, 1 किलोमीटर धावला आणि त्याने मध्ये सोडून दिलं तर त्याला बक्षीस मिळतं का? नाही. जो धावपट्टू शेवटच्या त्या रेषेला जाऊन प्रियांनो तो ती धाव पूर्ण करतो, त्याच धावपट्टूला प्रियांनो त्याला बक्षीस मिळतं. त्या प्रकारे विश्वासाचं जीवन आहे. हालेलुया. सुरुवात तर आम्ही येशूवरती विश्वास करून सुरुवात केली, परंतु प्रियांनो जर त्या सुरुवातीला जर आम्ही शेवटापर्यंत नेत नाही तर आमचा हा विश्वास काही एक उपयोगाचा नाही. हालेलुया, हालेलुया. सो अशा काही मॅरेथॉन्स होतात, अशा काही प्रियांनो शर्यत होतात की त्याच्यामध्ये अडखळण असतात आणि ते अडखळण पार करून प्रियांनो त्या धावपट्टूला आपली ती धाव पूर्ण करायची असते. बघितले कधी? बघितले? जंप करून त्यांना ती धाव पूर्ण करायची असते. तसं आपलं आत्मिक जीवन आहे. अनेक अडखळण आपल्या आत्मिक जीवनामध्ये येणार आहे, त्याला प्रियांनो आम्हाला ओलांडून त्याच्यावरती उडी मारून आम्हाला पुढे जायचंय, आपली धाव पूर्ण करायची आणि शेवटच्या रेषेपर्यंत आम्हाला आमची धाव पूर्ण करायची. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सो यातून प्रियांनो आम्हाला या गोष्टी लक्षात येतात की आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात मध्ये याचा उपयोग कसा करू शकतो. तर प्रियांनो आम्ही दररोज पवित्र शास्त्र वाचन केलं पाहिजे. पवित्र शास्त्राच्या वाचनाबरोबर त्याचं मनन आम्ही केलं पाहिजे. दररोज आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रियांनो सेवा कार्यामध्ये आम्ही अर्धवट सोडू नये. तर प्रियांनो संकटातही प्रियांनो आम्ही विश्वासामध्ये राहिलो पाहिजे आणि परमेश्वराने दिलेलं जे वचन आहे त्या वचनाला प्रियांनो आम्ही धरून राहिलं पाहिजे आणि आम्ही दररोज परमेश्वराशी बोललो पाहिजे पूर्णपणे आणि शेवटापर्यंत आम्ही ख्रिस्ताशी विश्वासाने राहिलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारूया की मी माझ्या जीवनामध्ये मी जे काम करतोय ते कार्य मी पूर्ण करत आहे का? मी कोणत्या गोष्टी मध्ये सोडून देण्याचा विचार करत आहे का? हा प्रश्न आम्ही विचारूया. मी परमेश्वरावरती विश्वास ठेवून शेवटापर्यंत मी टिकणार आहे का? माझ्या विश्वासाच्या सेवा कार्यामध्ये मी सातत्य ठेवलेलं आहे का? हालेलुया, हालेलुया. आरंभीची प्रीती का बरं महत्वाची आहे? आरंभीचा विश्वास का बरं महत्वाचा आहे? हालेलुया. आरंभीचा विश्वास, आरंभीची प्रीती का बरं महत्वाची आहे? जसं आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 2 अध्याय आणि वचन 4 आणि 5 वाचलं. परत एकदा वाचूयात आम्ही ते वचन. Revelation chapter 2 verse 4 and 5. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. हालेलुया. प्रियांनो, या वचनात आम्ही पाहतो की जो योहान आहे तो एफिसच्या मंडळीला या पत्रातून जो बोध करत आहे तो बोध फार महत्वाचा आहे. आरंभीची प्रीती म्हणजे काय? की सर्वात प्रथम आम्ही परमेश्वरावरती प्रीती केली. देवाने आपल्यावरती सर्वप्रथम प्रीती केली. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की पहिल्याने तू आमच्यावरती प्रीती केलीस. हालेलुया. पहिल्याने परमेश्वराची प्रीती मनुष्यावरती परमेश्वराने केली आणि परमेश्वराबरोबर वेळ घालवण्याची उत्कंठा, पवित्र जनांची इच्छा, प्रियांनो आनंदाने सेवा करणं ही फार गरजेची. एक वचन आम्ही वाचूयात. मत्तई याचा अध्याय 22 आणि वचन 37 मध्ये काय म्हणलेलं आहे? मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की एका व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रश्न केला होता आणि हा प्रश्न या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला केल्यानंतर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने जे उत्तर या ठिकाणामध्ये दिलेले आहे की एका शास्त्राने परीक्षा पाहण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला जो प्रश्न विचारला आणि हा प्रश्न त्याने केल्यानंतर त्याने विचारलं की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.
हालेलुया. सो आरंभीची जी प्रीती आहे, आरंभीचा जो विश्वास आहे, सुरुवातीचा जो विश्वास आहे, सुरुवातीची जी प्रीती आहे ती आम्ही शेवटापर्यंत नेणं गरजेचं आहे. जर आम्ही अर्धवट आमचा विश्वास, आमची प्रीती जर सोडली तर काय उपयोगाचं आहे? हालेलुया, हालेलुया. आमचा विश्वास आम्ही शेवटापर्यंत नेणं गरजेचं आहे. आमची प्रीती शेवटापर्यंत नेणं गरजेचं आहे. यामध्ये अनेक अडखळणं येणार आहेत. जगाचा मोह येणार आहे, जगाच्या अनेक गोष्टी येणार आहेत, परंतु यावरती आम्हाला काय करायचं आहे? ते पार करून पुढे निघायचंय. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की जगाशी मैत्री, देवाशी, थोडं जोरात बोला, कोणाबरोबर? आणि मला सांगा, जर देवाबरोबर वैर केलं तर देवाकडून काय मिळेल? हालेलुया. मग वैर चांगलं आहे की प्रीती चांगली आहे देवाबरोबर? देवाबरोबर चांगलं काय? थोडे जोरात. हालेलुया, हालेलुया. आम्ही बोलतोय देवाबरोबर आमची प्रीती असली पाहिजे, परंतु वागतो आम्ही वैरीने ना. हालेलुया, हालेलुया. जे आम्हाला मिळालं पाहिजे तसं मी वागलं पाहिजे, तरच मिळेल ना. हालेलुया. ऑफिसमध्ये अनेक जण प्रियानो प्रमोशन त्यांना मिळतात. का बरं मिळतात? त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी, त्यांची जे काम आहे ना ते काम, तो टास्क ते पूर्ण करतात त्या संबंधित वेळामध्ये, म्हणून प्रमोशन मिळतं. आणि जसं ते काम आहे ते काम जर त्यांनी त्या वेळात नाही केलं तर त्यांना प्रमोशन मिळेल का? नाही मिळणार. त्या प्रकारे आपल्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही अपेक्षा तर करतो प्रभूची लेकरं बनण्याची, परंतु वागतो कसं आम्ही? त्याच्या शत्रू सारखं. हालेलुया. कळतंय? कळतंय? कारण आम्ही प्रभू जवळ थोड्या वेळासाठी येतो आणि जास्त वेळासाठी आम्ही जगामध्ये वावरतो. याचा अर्थ हा नाहीये की आम्ही जगामध्ये आमचं काम करायचं नाही, आमचा व्यवसाय करायचा नाही, असं नाहीये. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू बरोबर जगत असताना आमचा अधिक वेळ, आमची आध्यात्मिकता प्रियांनो ही पूर्णपणे प्रभू बरोबर जोडलेली असली पाहिजे. हालेलुया. कारण जगाबरोबर अनेक गोष्टीचा मोह आमच्या जीवनामध्ये येतो. जगिक स्वरूपाने प्रियांनो अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात. जगाचं प्रियांनो मोठेपणा असेल, जगाचा पद असेल, जगाची वाहवा असेल, जगातल्या अनेक अशा गोष्टी की ज्या गोष्टी आम्हाला वाटतात की आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. हालेलुया. परंतु जगातल्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी चांगल्या आहेत असं नाहीये. जगातल्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्यासाठी अपायकारक आहे, आमच्यासाठी प्रियांनो त्या गोष्टी चांगल्या नाहीयेत. आणि म्हणून प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. म्हणून आम्हाला जगाशी वैर करायचंय. इन द सेन्स म्हणजे वैर म्हणजे भांडण नाही करत बसायचं प्रत्येकाबरोबर. हालेलुया. म्हणजे काय करायचंय? एक लाईन ठेवायची. आम्हाला कुठपर्यंत जगाबरोबर राहायचंय आणि कुठपर्यंत राहायचं नाहीये. हालेलुया, हालेलुया. आम्हाला या गोष्टी ओळखता यायला पाहिजे. आणि जर या गोष्टी आम्हाला ओळखता नाही आल्या तर प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये जगाशी समरूप व्हायला लागतो. विचाराने असेल, आध्यात्मिकतेने असेल, किंवा प्रियांनो आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने आम्ही जगाबरोबर एकरूप व्हायला लागतो. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही आरंभीची प्रीती का बरं आमची थंडावते, आरंभीचा विश्वास आमचा का बरं कमजोर व्हायला लागतो? कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये काही गोष्टीची तडजोड करायला लागतो. हालेलुया. आणि आरंभीची जी प्रीती आहे ती कमी का बरं होते माहितीये? याच्यात काही कारण आहेत. हे कारण आम्हाला लक्षात आले ना, आम्हाला आमची आरंभीची प्रीती, आरंभीचा विश्वास का बरं कमी झाला या गोष्टी आम्हाला समजते. हालेलुया. जर एखाद्या आजाराचं डायग्नोज झालं ना तर प्रियांनो त्याच्यावरती व्यवस्थित इलाज केला जाऊ शकतो. आणि आजार काय आहे हे जर समजलं नाही तर प्रियांनो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इलाज केला तर तो पूर्ण होतच नाही, तो आजार बराच नाही होत ना. आपल्याला वाटतं का आपला आत्मिक हा आजार बरा व्हावा? किती जणांना वाटतं? हालेलुया.
परंतु काही जणांना वाटतं की मी आजारच नाहीये. हा फार भयंकर आजार आहे. हालेलुया. हा इतका भयंकर आजार आहे की मला कोणताच आजार नाही, मला आत्मिक आजार कोणताच नाही, हे जे ना गैरसमज तो फार भयंकर, याला इलाजच नाहीये मग. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके, जरा जोरदार टाळ्या वाजव. तर हे कारण, या कारणातून आम्हाला लक्षात येईल की आमच्या ठाई हा आत्मिक आजार लागलाय काय. पहिलं कारण आहे, ही पहिली आरंभीची जी प्रीती आहे, आरंभीचा जो विश्वास आहे तो कमी का बरं झालाय, याचं पहिलं कारण आहे प्रार्थने संबंधीचा निष्काळजीपणा. ठीक आहे, आज केली तर ठीक, नाही केली तरी चालेल. प्रभू तुला माहिती आहे मी फार थकलोय. हालेलुया, हालेलुया. पडल्या किती जण प्रार्थना करतात बरं. आता कोणीच हातवरती नाही करणार, मला माहिती आहे. पडल्या आम्ही पडल्या जेवण करतो का? जो आजारी व्यक्ती तो पडल्या प्रार्थना करू शकतो, त्याला उभं राहून किंवा बसता तर नाही येत त्याला, तो पडल्याच प्रभूकडे प्रार्थना करू शकतो. परंतु प्रार्थनेच्या वेळेसच आमचं कंबर दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं, आणि बाकीच्या वेळेस सिरियल एक चॅनल आमचं बदल चालतं. फार सुंदर आहे. वेळ आम्हाला माहिती की या वेळातच ती सिरियल लागणार आहे, त्या वेळात आम्ही सगळं आमचं आवरलेलं असतं. हालेलुया. बाळक साहेब फार नस पकडली तुम्ही आता. हा, हालेलुया. निष्काळजीपणा जर आम्ही आमच्या प्रार्थनेबरोबर करतो ना, तर आमची जी पहिली प्रीती ख्रिस्ताबरोबरची आहे, तो पहिला विश्वास प्रभू बरोबरचा आहे ना, तो विश्वास कमजोर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सिरियसली आम्हाला प्रार्थना करायची म्हणजे करायची. हालेलुया. कधी शाळेमध्ये गेलात तुम्ही? तुमच्या लेकरांच्या शाळेमध्ये तुम्ही कधीतरी गेलाच असाल. तुम्हाला मुख्याध्यापकाला भेटायचंय तर तुम्ही कसं बोलता त्यांच्याशी? कसं बोलता? घरी बोलता तसं मुख्याध्यापकशी बोलता का? नाही. कसं बोलल्या जातं? नम्रतेने, लीनतेने, आदराने, सन्मानाने. बरोबर आहे. जितकं बोलायचं तितकंच आम्ही त्यांना सांगणार, तितकंच त्यांच्याशी बोलणार, आणि जास्त बोलतच नाही आपण. हालेलुया, हालेलुया. एका व्यक्तीला जर इतका आदर सन्मान जर आम्ही देतो तर तो जगाचं निर्माण करताय. हालेलुया. त्याच्याशी बोलताना आम्ही कसं बोललं पाहिजे? झोपून का? हालेलुया. आमचा निष्काळजीपणा प्रियानो आमच्यासाठी घातक ठरतो, आमच्या आत्मिक जीवनाला प्रियानो, आमच्या विश्वासाला, आमच्या प्रीतीला कमकुवत करण्यासाठी. म्हणून आम्ही निष्काळजीपणा करायचं नाहीये. हे पहिलं कारण आहे प्रार्थनेसंबंधीचा निष्काळजीपणा. दुसरं कारण आहे जगातील गोष्टीमध्ये जास्त गुंतत जाणं. हालेलुया. जगातल्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला सांगायचं कारण नाहीये. अनेक गोष्टीत की ज्या जगिक गोष्टी आहेत, जगामध्ये गुंतण्यासाठी प्रियानो छोटं कारण कारणीभूत ठरतं. जगाचं बोलणं, जगाशी वागणं, जगाची मैत्री, जगिक अशा गोष्टी की ज्या गोष्टी आम्हाला वाटतात की त्या माझ्या जीवनामध्ये पाहिजेत, असल्याच पाहिजे. पद असलं पाहिजे, मान असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे, परंतु एक सीमा आहे त्या प्रत्येक गोष्टीची. त्या गोष्टी आमच्यावरती हावी होता कामा नये. हालेलुया, हालेलुया. पद मिळतंय ना तर ते प्रभूकडूनच मिळतं, परंतु त्या गोष्टी आमच्यावरती हावी होता कामा नये. आम्ही त्याच्यावरती बसलं पाहिजे, ते आमच्यावरती नाही. हालेलुया. जर जगिक गोष्टी आमच्यावरती हावी व्हायला लागल्या तर आमचं आत्मिक जीवन हे कमकुवत खाली 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 व्हायला लागतं. आमची पहिली प्रीती ख्रिस्तावरची, पहिला विश्वास ख्रिस्ताबरोबरचा प्रियानो तो कमी व्हायला लागतो. आणि म्हणून प्रियानो जगाशी प्रियानो आमची जी जोड आहे ना प्रियानो, जगाबरोबरच्या गोष्टीशी आमची गुंतवणूक आम्ही ओळखायला पाहिजे की मी किती गुंतलोय जगामध्ये. हालेलुया. हे दुसरं कारण. तिसरं कारण आहे पापाशी तडजोड आम्ही करायला लागतो. हालेलुया. काय नव्हत परमेश्वरा, ठीक आहे चालून जाते, इतक्या वेळेस तू क्षमा कर. हालेलुया. अहो त्या इतक्या वेळेसच ना ते छोटस कारणच ठरलं या जगामध्ये मृत्यू येण्याचं. छोटस, एकच छोटस, फक्त फळ खाल्लं. छोटच कारण आहे. हालेलुया.
आम्ही आमच्या जीवनामध्ये पापाबरोबर तडजोड करताच कामा नाही. जे नाही ना, नाही सांगितलं ते नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. हालेलुया. परंतु आम्ही आमच्या पापांशी तडजोड करायला लागतो. प्रभू तुला माहिती आहे मला हे पाहिजे म्हणून मी घेऊन टाकतो. हालेलुया. असं नाही चालणार. आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या नीतिमत्वाबरोबर पियानो तडजोड करता कामा नये. आम्ही पापाबरोबर तडजोड करता कामा नये. कारण जे पाप आहे ते पाप आहे, जे नीतिमत्व आहे ते नीतिमत्व आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचबरोबर चौथं कारण या ठिकाणामध्ये मी पाहूया. हे चौथं कारण आहे, आम्ही आध्यात्मिक शिस्तीमध्ये आम्ही कमी होतो. हालेलुया. आध्यात्मिक शिस्त असतात. प्रत्येक गोष्टीची एक शिस्त आहे, एक प्रोटोकॉल असतो प्रत्येक गोष्टीचा. हालेलुया. ती शिस्त आम्ही आमच्या जीवनामध्ये लावलीच पाहिजे, ती असलीच पाहिजे. आध्यात्मिक शिस्त आम्ही आमच्या जीवनामध्ये लावली आहे का? हालेलुया. ही आध्यात्मिक शिस्त मध्ये काय काय येऊ शकतं बरं तुम्ही सांगा. ओके, प्रार्थना करणं आहे, वचन वाचणं आहे, मनन करणं आहे त्या वचनाचं, आणखी आराधना करणं आहे, आणखी आज्ञा पालन आहे, आणखी आध्यात्मिक शिस्त मध्ये काय काय आहे, आणखी काय? बस इतकंच आहे. आता माहितीच नाही तर मग ते काय पालन करायचं आणि लागूकरण करायचं ते तर माहितीच नाही. राईट. हालेलुया. एक विश्वासणारा म्हणून पियानो आमचे काही कर्तव्य आहेत. हे आध्यात्मिक शिस्त आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. बोल येशू मसीह की. आध्यात्मिक शिस्त मध्ये काही शिस्त आम्ही आमच्या जीवनाला स्वतः लावून घेतो. या वचनातून, पवित्र शास्त्रातील व्यक्तिमत्वातून आम्ही त्यांच्याकडून या गोष्टी शिकू शकतो. अब्राहमाकडून आम्ही काय काय शिकू शकतो? विश्वास करणं, आणखी बस वाट पाहणं. ओके, आणखी आज्ञांचं पालन करणं. ओके, आणखी समर्पण करणं. गुड. आणखी एकनिष्ठ राहणं. ओके, आणखी अजून काय? देवावरती प्रीती करणं, परमेश्वराने जे सांगितलं ते ऐकणं आणि करणं. ओके, आणखी दोघींनाच माहिती वाटतं. हा, आणखी बोला. आणखी काय शिकू शकतो अब्राहमाकडनं आम्ही? ओके, ठीक आहे. आणखी यस, अब्राहम आणखी काय शिकवतो आम्हाला? बोल येशू मसीह की. ओके, चांगली गोष्ट अर्पण करणं शिकवतं. ओके, आणखी नोहा काय शिकवतो? इसाक काय शिकवतो? योसेफ काय शिकवतो? याकूब काय शिकवतो? हालेलुया. मोशेच्या जीवनातून काय शिकल्या जातं? हे नाव फक्त ऐकण्यासाठी नाहीये, या व्यक्तिमत्वाने केलेलं काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आज्ञापालन असेल, आध्यात्मिक प्रियानो त्यांची जी शिस्त आहे ती शिस्त आम्ही शिकू शकतो. अब्राहमाने आज्ञापालन केलं. अब्राहमाने प्रियानो आपल्या उत्तम भेटेला परमेश्वराने समर्पित केलं. अब्राहमाने आपल्या लुटीचा 10वा भाग परमेश्वराला समर्पित केला. अब्राहमाने प्रियानो जे जे सांगितलं ना त्यामध्ये तो विश्वास राहिला आणि म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा त्याला पिता संबोधल्या गेला. योसेफ, याकूब, नोहा, मोशे यांच्या जीवनातून या गोष्टी आम्ही शिकू शकतो की त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ना त्या आमच्या आत्मिक जीवनाला शिस्त लावणाऱ्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही काय काय केलं पाहिजे. आध्यात्मिक शिस्तीमध्ये आम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे, रोज आम्ही पवित्र शास्त्र वाचन केलं पाहिजे, त्याचं मनन आम्ही केलं पाहिजे. अनेक जण वचन वाचतात परंतु त्याचं मननच नाही करत. हालेलुया. हालेलुया. आम्ही आठवड्यातून एखादा उपवास केला पाहिजे. हा आत्मिक शिस्त आहे आमच्यासाठी.
आम्ही एक विश्वासणारा म्हणून आमची जी जबाबदारी ती आम्ही पार पाडली पाहिजे. आमचं जे प्रभूला देणं आहे ते आम्ही द्यायला पाहिजे. एक विश्वासणारा म्हणून आम्ही इतरांची काळजी घेतली पाहिजे. इतरांना प्रियांनो आम्ही विचारपूस केली पाहिजे. त्यांचं ओझं आम्ही घेतलं पाहिजे. त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. ही आत्मिक शिस्त आम्ही आमच्या जीवनाला लावली पाहिजे. फक्त आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठीच प्रियांनो आम्ही प्रार्थना करू नये. फक्त स्वतःसाठीच प्रियांनो आम्ही आपल्या स्वतःच्या परिवारासाठीच आम्ही प्रार्थना करू नये, तर इतरांचं सुद्धा ओझं आम्ही उचललं पाहिजे. हालेलुया. त्यानंतर प्रियांनो आम्ही सेवेपेक्षा आम्ही स्वतःला महत्व द्यायला लागतो. ही गोष्ट सुद्धा प्रियांनो आमच्या आरंभीच्या विश्वासाला, आरंभीच्या प्रीतीला प्रियांनो कमी करणारी गोष्ट ठरते, की आम्ही आमच्या विश्वासाच्या सेवेपेक्षा आम्ही स्वतःला महत्व द्यायला लागतो. ही गोष्ट फार घातक आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. परंतु प्रभूची इच्छा ही नाहीये की आम्ही स्वतःला महत्व द्यावं. आम्ही कोणाला महत्व द्यावं? प्रभूला, प्रभूच्या सेवेला आम्ही महत्व द्यावं. सो आरंभीची प्रीती किंवा आरंभीचा जो विश्वास आहे तो परत मिळण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर ज्या प्रकारे प्रकटीकरणाच्या अध्याय 2 आणि वचन 5 मध्ये जसं म्हणलेलं आहे की आठव की पूर्वी तुझा जो उत्साह होता, पूर्वी जी प्रीती होती, पूर्वी जो विश्वास तुझा होता, त्याची तू काय कर? आठवण कर. हालेलुया. आम्हाला काय करायचंय? आठवण करायची. कशाची आठवण करायची आहे? पूर्वीच्या पापाची नाही आठवण करायची. पूर्वी जी प्रीती आम्ही प्रभूवरती केली ना, पूर्वी जो विश्वास प्रभूवरती केला ना, तो विश्वास आणि ती पहिली प्रीती प्रभू येशूवरती, ती गोष्ट आम्हाला आठवायची की का बरं आम्ही प्रभूकडे आलो, का बरं प्रभूवरती मी विश्वास केला, का बरं मी प्रभूवरती प्रीती केली, त्या गोष्टीची आठवण आम्हाला करायची. त्यानंतर आम्हाला पश्चाताप करायचा आहे. प्रभू पुढे नम्र होऊन प्रियांनो चुकांची आम्हाला कबुली द्यायची की प्रभू मी पश्चातापी होतो, जी चूक माझ्या जीवनामध्ये झाली. आणि पूर्वी जे काम केलं, पूर्वी जे कर्म आम्ही केले ना, त्या पुन्हा प्रार्थना, वचन आणि उपवास, सेवा आणि सुवार्ता यामध्ये आम्हाला परत एकदा मन लावायचंय. हालेलुया. पूर्वी जसं आम्ही प्रार्थना करत होतो, पूर्वी जसं वचन वाचत होतो, पूर्वी जसं उपवास करत होतो, पूर्वी जशी आम्ही सेवा करत होतो, पूर्वी जशी आम्ही सुवार्ता इतरांना सांगत होतो, त्या प्रत्येक कामाकडे परत एकदा आम्हाला आमचं मन लावायचंय. म्हणजे तरच आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ववत पहिल्या प्रीतीकडे, पूर्ववत पहिल्या विश्वासाकडे आम्ही येऊ शकतो. हालेलुया. नाहीतर आज अनेक जण पियानो तिथून माग फिरत आहे. परंतु प्रभूची इच्छा नाहीये की आम्ही मागे जावं. एक पवित्र शास्त्रातील एक फार मोठा दाखला पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे. हा दाखला आहे प्रियांनो एका उधळ्या पुत्राचा. हा उधळा पुत्र प्रियांनो, जो उधळा पुत्र आपल्या बापाचं घर सोडून जातो आणि बापाचं घर सोडून गेल्यानंतर लुक्कूर शुभवर्तमानाच्या अध्याय 15 आणि वचन 11 ते 24 मध्ये प्रियांनो या उधळ्या पुत्राचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. हा उधळा पुत्र काय करतो? आपल्या बापाचं घर सोडून जातो आणि त्यानंतर प्रियांनो त्याला पश्चाताप करून प्रियांनो तो पित्याकडे परत आला. तेव्हा पित्याने त्याला प्रेमाने त्याचं स्वागत केलं आणि त्याला आपल्या घरी घेतलं आणि पूर्ववत त्याच्या बोटामध्ये अंगठी घातली. हालेलुया. हालेलुया. यहुदी संस्कृतीमध्ये एक अंगठी घालणं काय माहिती आहे? अधिकार देणं आहे की मी परत एकदा माझा पुत्र म्हणून मी तुझा स्वीकार करतो आणि तू माझा पुत्र आहे. मी परत एकदा तुला ते पद देतो, मी परत एकदा तुला ते नातं देतो. परंतु केव्हा? केव्हा? ज्या वेळामध्ये तो पुत्र आपल्या बापाकडे येऊन पश्चाताप करतो, आपल्या बापाच्या गळा भेटतो करतो, आपल्या सर्व चुकांची तो कबुली देतो, त्या वेळामध्ये तो बाप त्याला आंघोळ घालतो, तो बाप त्याला परत एकदा ती अंगठी घालतो आणि परत एकदा तो त्याच्यासाठी फार मोठी मेजवानी त्या घरामध्ये देतो. तो बाप आहे, तो पिता आहे की जो आपल्या लेकरांना कधी विसरत नाही, कधीच नाही विसरत, कधीच नाही विसरत. तो एक आई आपल्या लेकराला विसरू शकते का?
नाही विसरू शकत, कधीच नाही विसरू शकत. कारण तिने त्या मुलाला, त्या मुलीला जन्म दिलेला आहे. त्या प्रकारे त्या पित्याने आम्हाला प्रत्येकांना जन्म दिले आहे या जगामध्ये. तो सुद्धा कधी विसरत नाही, तो त्याच्या लेकरांना कधी विसरत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे की मी पूर्वीसारखी प्रार्थना मी करत आहे का? मला अजून परमेश्वराच्या वचनाची भूक लागलेली आहे का? मी परमेश्वराला सर्वात प्रथम स्थान देतो का? माझी जी सेवा आहे ती प्रेमातून होती की केवळ फक्त कर्तव्य म्हणून मी करतोय का? या प्रश्नाला आम्ही आमच्या जीवनामध्ये विचारूया आणि त्या पहिल्या प्रीतीकडे आम्ही परत एकदा वळूया, त्या पहिल्या विश्वासाकडे आम्ही परत एकदा वळूया. कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही जगाकडे नव्हे तर आम्ही प्रभूकडे यावं. कारण त्याने आम्हाला या जगातून निवडलंय, त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलेलं आहे. कारण आम्ही जगाचे नाहीये, आम्ही प्रभूचे आहोत. सुरुवात करणारे अनेक जण आहेत, परंतु शेवट करणारे फार कमी आहेत. आणि विश्वासाच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आरंभापेक्षा शेवटाला जाणं फार महत्व आहे. हालेलुया, हालेलुया. सो आज आम्ही आमच्या विश्वासाला आजपासून परत एकदा रिस्टोर करूया, रिस्टार्ट करूया. परत एकदा आम्ही पुन्हा स्थापित करूया की आमचं जे ख्रिस्तावरचं जे प्रेम आहे, ख्रिस्तावरची जी प्रीती आहे, ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे, तो परत एकदा सुरुवातीच्या प्रीतीसारखा, सुरुवातीच्या विश्वासासारखा प्रभू बरोबर आम्ही परत एकदा करूया. कारण या जगातून त्याने आम्हाला वेगळं केलेलं आहे, जगातून त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही जगाचे नाहीये. जगाची ओढ पियानो आम्हाला जगामध्ये, पापामध्ये आणि त्या वाईटाकडे, नाशाकडे घेऊन जाणारी आहे. परंतु ख्रिस्ताची प्रीती आज सुद्धा आम्हाला परत एकदा त्याच्याकडे बोलवत आहे. जसा तो पुत्र आपल्या त्या उदळा पुत्रासाठी पियानो तो दररोज त्या वाटेकडे आपली दृष्टी लावायचा, त्याच प्रकारे तो पुत्र पियानो त्या पित्याकडे आला. आज आम्ही प्रत्येक जण त्याचे पुत्र, त्याची कन्या म्हणून तो पिता आमची प्रत्येकांची तो वाट पाहत आहे. रोज त्याची नजर आमच्याकडे लागलेली की माझा पुत्र खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने माझ्याकडे तो येईल आणि मी त्याला गळा भेट करेल. प्रियानो, आज आम्ही तयार होऊया. आज आम्ही प्रत्येक जण तयार होऊया, पश्चातापी होऊया. परत एकदा त्या प्रभूकडे आम्ही येऊया की प्रभू, माझ्या जीवनामध्ये कळत न कळत अनेक प्रकारच्या चुका झाल्या प्रभूजी, याची तुम्हाला क्षमा दे. तुम्हाला यातून क्षमा दे राजा. कारण तो पश्चातापी अंतकरणाला पारखणारा आणि तो क्षमा करणारा प्रभू आहे. आज जर आम्ही खऱ्या अंतकरणाने प्रभूकडे येतो तर प्रभू नक्की आम्हाला क्षमा तो करणार आहे. आरंभीचा विश्वास, आरंभीची प्रीती आम्ही शेवटापर्यंत घेऊन जाऊया. प्रभू नक्की आम्हाला त्याच्या बरोबर, त्याच्या स्वर्गामध्ये तो आम्हाला घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करू. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.